राहुल 2 मिनिट 2 शब्द बोलशील. या ठिकाणी आम्ही खूप मेहनत घेतली हे टेंट बनवण्यासाठी. या ठिकाणी आम्ही 3 टेंट ठोकलेत, त्याच्यामध्ये सौरभ नेवरेचा काहीच योगदान नाही. हा गोविंद मोरे तुमचे 2 शब्द बोला. 2 शब्द. कोण आहे सिद्धार्थ राठोड? कुठे या हागा जीवनात आम्ही कधी कोणाची ठोकली नाही, पण सुद्धा ठोकावं लागतं. एकच हे काढ. बोल ना भावा, रडू नकोस. काय बाय एक फोटो काढायचा देतो. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही या ठिकाणी कुठे जाणार आहोत. रोजच्या धावपळीच्या जीवनातून आम्ही वेळ काढून या ठिकाणी कळसुबाईला जाण्याचा प्लॅन केला आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आम्ही हे काय काय करतोय आहे ओपीडीच्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये. तर चला गाईज, लेट स्टार्ट करूयात आणि निघूयात कळसुबाईकडे. या ठिकाणी गाडीवर हिरोगिरी केल्याच्या नंतर फायनली आम्ही पोहोचलो दुरवांकूरला. ते आम्ही नाश्ता केला आणि नेहमीप्रमाणे तिथं सिद्धार्थ राठोड आला नाही, कारण तो अंजीर खायला गेला होता. सॉरी, सिद्धार्थ राठोडची त्या ठिकाणी डिलिव्हरी याची डिलिव्हरी होती कॅमेऱ्याची. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सिद्धार्थ राठोड खूप चांगल्या प्रकारचा तोंड करत आहे आणि त्या ठिकाणी त्याचा 360 कॅमेरा या ठिकाणी आपल्याला 360 अँगलने दाखवत आहे. सिद्धार्थ राठोडची अत्यंत अशी प्रशंसनीय अशी बघण्यासारखी स्माइल या ठिकाणी बघतोय आपण. बघू शकता तुम्ही. याच्यानंतर हे बाबांचं या ठिकाणी आगमन. इनका स्वभाव कैसा है? यायचा कसा आहे स्वभाव? त्यांचं नियोजनवाला स्वभाव, नियोजनवाला संघटन काम करतात. संघटन जिथं उभं राहिलं तिथं आपल्या पद्धतीनं वावरतात. जे काही आहे कायदेशीर क्षेत्रामध्ये सिस्टम लावून आपलं पोझिशन वावरतात. प्रत्येक शब्दामध्ये प्रेमाचं नातं आहे, आनंदाचं नातं आहे, दुःखाचं नातं नाही आहे. म्हणून आपण आनंद व्यक्त करत जीवन जगावं ही माझी संकल्पना आहे. वा वा, छान छान. सगळ्या व्यक्तीशी संबंध घडून येतात. शब्द मिळून वाक्य तयार झाले, वाक्य जुळवून बोलण्यास रूप आले. असे शब्द बोलावे न पुन्हा दुःख व्हावे, असे शब्द लिहावे की सर्व सुखी व्हावे. काही शब्द करीती सांत्वन मनाचे, काही शब्द म्हणती कुणी नाही कुणाचे. जन्मलो जरी मी हे शब्द न संपणारे, संपलो जरी मी हे शब्द न संपणारे. असे शब्द वापरा जेणेकरून समोरचा सुखी झाला पाहिजे. तेव्हाच माझा सॅल्यूट राहील तुम्हाला. छान छान छान. या ठिकाणी विक्कीच्या पप्पांनी जे पेरू आणले त्याचा आस्वाद लुटताय या ठिकाणी विक्की आणि गोविंद आपल्याला बघायला दिसताय. आता आम्ही या ठिकाणी निघलो आहे गाईज इगतपुरीला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर फक्त 160 रुपयामध्ये आम्ही पर हेड आलो आहेत. आता समोर सिद्धार्थ राठोड बसलाय आणि आम्ही निघालोय या ठिकाणी बारीकडे. अगदी 100 रुपयाला रिक्षा धरलाय आणि निघलोय. आता तुम्ही बघू शकता आम्ही इगतपुरीवरून सरळ निघतोय बारीकडे. बारी म्हणजे कळसुबाईचा खालचा जो गाव आहे त्याला आपण बारी असं म्हटलं गेलं आहे. सिद्धार्थ राठोड या ठिकाणी समोर बसतोय आणि तो आम्हाला गाईड करतोय. त्याने अंजीरचा चांगला आस्वाद लुटलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाईज, आपण नियरली भंडारदऱ्यामध्ये पोहोचलो आहे. भंडारदऱ्यामधले या ठिकाणी खूप चांगले सीन गाईज, जेवढा प्रकारचा चांगला सीन आहे त्याच्यापेक्षा पण सुंदर असं समोरचं दृश्य आहे. 70 ते 75 वर्षाचे आजी आणि आजोबा आपल्याला दिसत आहे समोर भेटताना. गाडीवरती बाईकने ते चाललेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की तो त्या काळातला जो प्रेम होता तो खरोखरच प्रेम होता. आजच्या जनरेशनला कदाचित त्या प्रकारचा प्रेम आतापर्यंत तरी जमला नाहीये. आणि आम्ही असंच हा आनंद लुटत सरळ चाललो आहे आणि फायनली आलो आहोत बारीला. या ठिकाणी आम्ही आता भेटणार आहोत ह्या आजोबांना जे विक्कीच्या ओळखीचे आहेत. यांच्याकडून आपण टेंट घेणार आहोत आणि सरळ निघणार आहोत कळसुबाईच्या ट्रेकला. या ठिकाणी गाईज तुम्ही बघू शकता दुपारच्या 12 वाजले आहेत आणि लालपरी निघालेली आहे गाईज. तर या ठिकाणी हलका फुलकं खाऊन आम्ही निघालो आहोत कळसुबाईकडे. कळसुबाईचा जो ट्रेक आहे तो सुरू होतो इथून बारी या ठिकाणी. आणि आम्ही आमच्या सोबत लागतंय तेवढं सर्व सामान घेतलेलं आहे आणि प्लस आम्ही 3 ते 4 टेंट घेतोय आणि कॅरी करतोय. आणि बघू शकता गाईज तुम्ही इथून हा दृश्य खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे. अगदी गाईज आम्ही हिवाळ्यामध्ये या ठिकाणी आलो आहोत डिसेंबर एंडला, तरी पण तुम्ही बघू शकता खूप असा सुंदर नजारा या ठिकाणी आहे. तर तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये किती असेल. आता आम्ही ट्रेक सुरू केला आहे आणि ट्रेक सुरू करून आम्ही थोडा वरती आलो आहे. जवळपास सिद्धार्थ या ठिकाणी त्याच्या 360 कॅमेराचा यूज करतोय आणि बघू शकता तुम्ही भरपूर सर्वजण या ठिकाणी दमलेले आहेत. आणि बघू शकता या ठिकाणी कॅमेऱ्याने की या ठिकाणी वेगवेगळे नजारे आपल्याला बघायला भेटत आहेत. सिद्धार्थ राठोड खूप जास्त थकलेला दिसतो या ठिकाणी.
गाईज तुम्ही बघू शकता या ठिकाणी 75 वर्षाच्या आजी या ठिकाणी ट्रेक करतायत. आम्ही त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे काढला आणि आपण आता आलो फायनली वरती. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघू शकता, आम्ही तो फास्ट केला आहे. या ठिकाणी आम्ही टेंट बनवतोय. कोणालाच काही आयडिया नव्हती या ठिकाणी टेंटची. विक्कीला सर्व प्रकारे या ठिकाणी आयडिया होती. विक्की अगोदर पण या ठिकाणी आलेला आहे, तर त्याला आयडिया होती टेंट कसा लावायचा. बाकी आम्ही सर्व जे काही होतं ते त्याच्या भरोश्यावरती कळसुबाईला आलो होतो. मी तर अगदी डोळे झाकून त्याच्या भरोश्यावरती कळसुबाईला आलो होतो. गरज वाटली तेवढी आम्ही मदत केली. आमच्याकडून जेवढं झालं तेवढी मदत त्या ठिकाणी त्याला केली आणि फायनली आम्ही कसा बसा या ठिकाणी टेंट उभा केला. सर्वांनी खूप चांगल्या प्रकारची मेहनत केली. तुम्ही बघू शकता खूप वेळ लागला आम्हाला या ठिकाणी टेंट बसवायला, कारण या वेळेला आम्ही खूप म्हणजे जे काही आम्ही पिकला होतो त्या ठिकाणी वर, आणि हवा खूप जास्त जोरात होती. हवा एवढ्या जास्त जोरात होती की अगदी जरी आम्ही टेंटला सपोर्ट लावला नसतो आमचे टेंट उडून गेले असते. काय म्हणतो गोविंद? लोकांना दगडायची गरज नाही, आम्ही हाताने पण ठोकू शकतो. इकडे बघा, हा गेले क्वालिटी बघा, क्वालिटी मॅटर्स, क्वांटिटी नाही. 3 टेंट आहे, 4 टेंट आहे, पण क्वालिटी मॅटर्स. यार ते फ्लॅश नको, आम्ही ना फ्लॅशचा कुठं दिस काय झालं? काही पोटलं तिकडे जायचं आपल्याला. बघा सर फोटो काढायचे. टाका ना बसला येते एवढ्या पाणी भरपूर लागेल. काय गाईज, तर आम्ही या ठिकाणी सर्व टेंट वगैरे उरकले. आम्ही एक चांगल्या प्रकारची झोप घेतली, कारण आम्हाला सकाळी लवकर या ठिकाणी इथून पीकवरती जायचं होतं. आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारची झोप घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही झोपेतून उठलो. या ठिकाणी काळे बघू शकता तुम्ही. आणि आम्ही आता निघलो आहोत पीकला. आम्ही पीकला आलो आहोत. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी पीकला हा मंदिर आहे, कळसुबाई मंदिरचा हा मंदिर आहे. त्या साईडला खूप पब्लिक आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या जोराने वाहते. या ठिकाणी हलताना तुम्हाला दिसतो. चहाची सगळी सोय आहे आणि या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारच्या फनी वे मध्ये गप्पा वगैरे मारल्या, ते तुम्ही आता ऐका. गोविंद मोरे, काय म्हणणं आहे तुमचं? हम यही पता कर रहे हैं इधर कितना मंत्रिमंडल सब चेंज हो गया है, फिर भी राहुल गफ है. क्यों ऐसा है? जास्त बाजू लागली. राहुलचं म्हणणं ऐकून घ्या. ना काय राहुल निद्रावस्थे में है. राहुलचं ऐकून घे ना, कस काय गप्प राहुल ऐकून गेले. राहुल कसं काय करत ते सांग. जज साहब बोला. अब राहुल जी क्या करने वाले हैं पता है क्या? अब गांधी जी के मृत्यु स्थल पे जाएंगे और वहाँ पे अपना जो भी कुछ किया है उन्होंने उसका पश्चाताप करेंगे. क्या किया है उन्होंने? गांधीजींच्या नाही तर अटल बिहारी वाजपेयींच्या तिथे जाऊन मुंबईला विषय आता राजकारणाचा पाकिस्तान हम यही मांग कर रहे हैं राहुल जी से. उन्होंने अपना राजधर्म का पालन करना चाहिए, नहीं तो इधर घूमते उधर घूमते, कभी बात नहीं करते, कभी कुछ 50 रुपए का गिफ्ट देते. 50 रुपये क्या मसला है? 50 रुपये का 50 रुपये काय बोललो.
गाईज या ठिकाणी आम्ही जवळपास या ठिकाणी 1.5 ते 2 तास झालेले आहेत. आम्ही सनराईजचा या ठिकाणी वेट करतोय आणि आम्ही वेटच करत राहिलो या ठिकाणी सनराईजचा. जवळपास आता 1.5 ते 2 तास होत आहे आणि आम्ही या ठिकाणी थंडीने पूर्ण असे गारटलोय आणि सगळे या ठिकाणी आतुरतेने इथली शानदार अशी एकदम सुंदर असं सनराईजची वाट बघताय. आणि तुम्ही बघू शकता सूर्याची थोडीशी झलक या ठिकाणी दिसते आणि त्याचमध्ये आम्ही खूप अशा वरती या ठिकाणी पीकला बसून हा व्हिडिओ वगैरे किंवा फोटोग्राफी वगैरे चालू आहे. मी बसलेलो आहे त्या ठिकाणी. सौरभ, गोविंद, अगदी शाहरुख खान प्रमाणे आमचे सर्वांचे केस उडत आहे त्या ठिकाणी. केस तर नाहीत आम्हाला, ही केस जे काही आहे ते उडत आहे या ठिकाणी. आम्ही बघू शकता वगैरे केल्याच्या नंतर सौरभ हातामध्ये फोन घेतलेला आहे आणि निघलो आहोत आम्ही खाली. या ठिकाणी तात्याने छानशी या ठिकाणी चहा केली, थोडासा नाश्ता केला. व्हिडिओ बंद आहे. गाईज तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्येच आम्ही सिद्धार्थचा जो काही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ होता तो शूट केला होता. पण सिद्धार्थला परत अंजीर खायची सवय लागलेली आहे. त्यामुळे आम्ही त्याचा या ठिकाणी परत अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवला. तो त्याचा या ठिकाणी 360 कॅमेरा सर्वांना दाखवतोय. अत्यंत आनंदी होतोय तो. आणि गाईज आम्हाला एक जवळपास 800 पर्यंत या ठिकाणी खर्च आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता. धन्यवाद. या व्हिडिओप्रमाणेच आता आमची पण जायची वेळ झाली आहे. फायनली आम्ही पोहोचलो इगतपुरीमध्ये. छानसं असं जेवण केलं आणि छानसं जेवण केल्याच्या नंतर आम्ही आलो आहोत इगतपुरी स्टेशनला.